नमस्कार. या 24 तासातील लेटेस्ट अपडेट आहे. तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण इथनं पुढच्या ज्या प्रक्रिया आहे, दररोजचे येणारे जे अपडेट्स आहेत, तर ते आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. तुम्ही जर आतापर्यंत कुठं काउन्सिलिंग जॉइन केलेली नसेल, तर नक्की जिजाऊ अकॅडमीचा तुम्ही सध्या विचार करू शकता. कारण सध्या आमच्या व्हॅकन्सीज आहे. तुम्ही त्यामध्ये भाग घेऊ शकता. एकदा पूर्ण झाल्या, की नंतर मग परत आम्ही ॲडमिशन बंद करून टाकतो. आता बघा, सुरुवातीला तर लेटेस्ट न्यूज आहे. यामध्ये आपण जर व्यवस्थित पाहिलं, तर यात पहिलं जे आहे ना, तर यात हे आलेलं नोटीस आहे, की ज्यामध्ये आपल्याला एक अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. एक कन्फर्मेशन करायचं आहे, करेक्शन करायचं आहे, अपग्रेडेशन करायचं आहे. कशामध्ये? तर आपले जे बँक डिटेल्स आहे, तर त्यामध्ये. यावर जर आपण क्लिक केलं, या पहिल्या नोटीसवर, तर आपल्याला एक पी-डी-एफ डाउनलोड होऊन जातं. आता हे जे पी-डी-एफ आहे, तर हे आपण डाउनलोड केलेलं आहे आणि हे या ठिकाणी आपल्याला दिसून जाईल. बघा, आता हे 30 जून 2026चं पी-डी-एफ आहे. आणि सब्जेक्ट काय दिलेला दिसतो, तर लक्षात येऊन जाईल तुमच्या, की फायनल अपॉर्च्युनिटी आहे ही कन्फर्मेशन करण्याची किंवा करेक्शन करण्याची अकाउंट डिटेल्समध्ये. मग आता जर समजा तुम्हाला काही करेक्शन करायचे असतील किंवा करेक्शन करायची जरी नसतील, मग काय करायचं? तर या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये घेतोय. यात काय दिलेलं आहे, तर जे पण समजा पब्लिक नोटीस होती अगोदरची 25/6 ची रिगार्डिंग टू कन्फर्मेशन, करेक्शन आणि अपडेटिंग ऑफ बँक डिटेल्स फॉर द रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी फॉर नीट यूजी 2026. थोडक्यात 3 मेची जी एक्झाम झालेली होती, तर त्याचं रिफंड घेण्यासंबंधी बऱ्याच विद्यार्थ्यांनी बँक डिटेल्स अपडेट केलेले नव्हते. कारण मनामध्ये एक भीती होती, की आपण जर बँक डिटेल्स टाकले आणि फीचं जर रिफंड आलं, तर कदाचित आपल्याला एक्झाम देता येणार नाही. तर त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही टाळाटाळ केली. पण आता एन-टी-एनं परत एकदा कन्फर्मेशन जे आहे बँक डिटेल्सचं, तर ते करण्यासाठी डेट एक्सटेंड केलेली आहे आणि जी डेट आहे, तर ती आपल्याला समोर याच पी-डी-एफमध्ये पाहायला मिळते, की आपण आता जवळपास 7 जुलै 2026 पर्यंत जवळपास 11:50 परत एकदा बँक डिटेल्स जर का आपण अपडेट केले नसतील, तर नव्यानं बँक डिटेल्स अपडेट करू शकतो. आता हे रिफंड घेतल्यामुळं सर मग रिझल्टवर याचा काही परिणाम होईल का काय? तर हे प्रश्न आहे. तर काळजी करू नका. हे रिफंड जे आहे ना, तर हे सर्वांना देण्यात आलेलं होतं. तर त्यामुळे एन-टी-एनं परत एकदा ही संधी उपलब्ध करून दिली. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी बँक डिटेल्स भरलेच नव्हते. पण आता काळजी करू नका. जर तुमचे बँक डिटेल्स भरायचे राहिलेले असतील, तर परत एकदा लॉग इन करा आणि जर भरलेले असतील अगोदर, तर मात्र काळजी करू नका. म्हणजे परत भरायचे का? तर काम नाही. कारण एकदा तुम्ही अपडेट केलेले परत-परत करायचं काम नसतं. आज आपण थांबूया. ओके. बाय.